शेवटचे 3च दिवस राहिलेत. पण त्या अगोदर मुंबईचा महापौर कोण होणार आणि कोणाचा होणार याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय. आता हे कसं झालं सांगतो. महापौर पदासाठी सर्वच राजकीय पक्षांचं गुंतागुंतीचं राजकारण चालू आहे. एकनाथ शिंदेंनी आपले जे काही नगरसेवक निवडून आलेत त्या सर्वांना हॉटेलवरती ठेवलंय. उद्धव ठाकरे देवाच्या मनामध्ये असेल तर महापौर आपलाच होईल असं म्हणाले. राऊत म्हणाले बहुमतावरती निर्णय घेतला जातो, भाजपचा महापौर होणार नाही. भाजपचे कार्यकर्ता म्हणताय मुंबईचा महापौर आमचाच होणार. मुंबईमध्ये अशा प्रकारचं राजकारण चालू होतं. लोकांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता, भाजपचा महापौर होणार की भाजपच्या पाठिंब्यावरती एकनाथ शिंदे यांचा महापौर होणार. काल रात्री असं घडलंय ज्यामुळे मुंबईचा महापौर जवळपास फिक्स झालाय. नेमकं काय घडलंय, कोण कोणाला मदत करते, ठाकरे शिंदेला मदत करणार की ठाकरे भाजपला मदत करणार की एकनाथ शिंदे हे भाजपमध्येच राहणार, नेमकं काल काय घडलंय चला सविस्तर या व्हिडिओमधून आपण पाहूया. भाजपचं मुंबईमध्ये संख्याबळ आहे 89चं. जर त्यांना आपला महापौर बसवायचा असेल तर त्यांना आणखीन 25 नगरसेवकांची गरज आहे. एकनाथ शिंदे यांच्या नगरसेवकांची संख्या आहे 29. एकनाथ शिंदे हे महायुतीमध्येच लढलेत, त्यामुळे भाजप आणि शिंदेची बेरीज केली तर बहुमताचा आकडा पार होतोय आणि सहजपणे भाजपला आपला महापौर बसवता येतोय. मग काय प्रॉब्लेम आहे, महापौर फिक्स का नाही झाला? शिंदे हे तर भाजपचे मित्र आहेत, महायुतीमध्ये लढलेत. शिंदेंनी ते एका पायावरती भाजपचा महापौर बसवण्यासाठी पाठिंबा द्यायला हवा होता. मग त्या पद्धतीने का झालं नाही, त्याला कारणही तसंच आहे. शिंदेंना जर बाजूला केलं तर भाजपकडं दुसरा कोणताही पर्याय नाही. इतर छोट्या मोठ्या पक्षाची जुळणी केली तर यामध्ये काँग्रेस, MIM पक्ष आणि समाजवादी पार्टी या प्रकारचे पक्ष आहेत. त्यामुळं भाजपला उद्धव ठाकरे यांची शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्हीशिवाय तिसरा पर्याय नाही. चित्र एकदम स्पष्ट दिसतंय. भाजप पूर्णपणे कोंडीत सापडलेत आणि याचा फायदा एकनाथ शिंदे घेताना दिसत आहेत. आता शिंदे यामध्ये कसा गेम करणार यासाठी काही गोष्टी आपल्यालाही माहिती असणं गरजेचं आहे. आता 2024ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेस भाजप बहुमताच्या एकदम जवळ आलं. त्यांना एकनाथ शिंदेची गरज नव्हती आणि अजित पवारांचीही गरज नव्हती. इतर छोट्या मोठ्या पक्षांना बरोबर घेतलं असतं तरी देखील ते सरकार स्थापन करू शकले असते. शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप हे तिन्ही एकत्रित लढले होते. त्यामुळं पर्यायाने एकनाथ शिंदे यांना इथं काहीच करता आलं नाही. खरं तर लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे यांनी आणलेली योजना होती. ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस एकनाथ शिंदे यांना प्रचारामध्ये प्रमुख स्थान दिलं होतं. एवढं सारं शिंदेच्या बाजूने असताना देखील भाजपने आपलाच मुख्यमंत्री केला. याचा अर्थ स्पष्ट होता, जेव्हा भाजपला शिंदेची गरज तेव्हाच शिंदेला महत्त्व द्यायचं. त्यामध्ये आता राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप एकत्रित लढली तर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधामध्ये लढले. भाजपला तसे वरूनच ऑर्डर आले होते, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांचं महत्त्व कमी करायचं. त्यासाठी त्यांनी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पुढे केलं होतं. त्या दरम्यान एकनाथ शिंदे अमित शहांना भेटायला गेले होते, तिथे तक्रार देखील दिली होती. त्यानंतर भाजपने मात्र शांत राहूनच शिंदेचं महत्त्व कमी करण्याचा प्लॅन आखला. नवी मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेसमोर भाजपने जाणून बुजून गणेश नाईकांना पुढं केलं. त्या भाईंदर या ठिकाणी देखील शिंदेची शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढले. ही गोष्ट इतक्यावरच थांबली नाही. ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचं जास्त वोटिंग असतं त्याच ठाणेमध्ये जाऊन फडणवीसांनी स्वतःची जाहिरात केली, ठाण्याचा लाडका देवा भाऊ. पण एकनाथ शिंदे मात्र हे सर्व शांतपणे पाहत होते, कारण की त्यांना जाणीव होती मुंबईमध्ये आपल्याला संधी मिळणार. आणि झालंही तसंच. महानगरपालिकेमध्ये शिंदेशिवाय भाजपला दुसरा पर्याय नाही. भाजपने अगोदरच शिंदेंवरती वेगवेगळे डाव खेळले, शिंदेचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं शिंदेंनी आता भाजपला चांगलंच कोंडीमध्ये पकडले. मुंबईतील महानगरपालिका ही सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. तिथलं महापौर पद म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या प्रमाणेच. देवेंद्र फडणवीस यांना मात्र महापौर पद आपल्याकडेच ठेवायचं आहे, भाजपकडेच ठेवायचं आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून भाजप मुंबईच्या महानगरपालिकेवरती आपली सत्ता येईल याचं स्वप्न बघत होते आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांना तो चान्स मिळालाय. त्यामुळे फडणवीस ही नोंद आपल्या नावावरती करून घेण्यासाठी काहीही करू शकतात. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना देखील महानगरपालिकेमध्ये आपलं स्थान एकदम मजबूत करायचं आहे. तसं की नवी मुंबईमध्ये सत्तेसाठी एकनाथ शिंदे यांना सोबत घेणं, ठाण्यामध्ये महापौर पद आणि स्थायी अध्यक्षपद दोन्हीही एकनाथ शिंदेंकडे ठेवणं, कल्याण डोंबिवलीमध्ये देखील
महापौर आणि स्थायी दोन्ही एकनाथ शिंदेकडे ठेवणं. जिथे भाजपच्या विरोधामध्ये लढत होते तिथे सत्तेमध्ये स्थान, आणि जिथे महायुतीमध्ये लढत होते तिथे शिंदे भाजपला कात्रीमध्ये पकडून एकदम करेक्ट कार्यक्रम करतायत. अंबरनाथमध्ये शिंदेंनी भाजपला चांगलाच हिसका दाखवला होता. शिंदेंचा तोच प्रभाव बाकीच्या सर्व ठिकाणी दिसून येतोय. भाजपने जर मुंबईच्या महापौर पदासाठी बाकीचे परिसर शिंदेंकडे सोपवले, जसं की ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, तर भविष्यामध्ये भाजपला मोठी अडचण निर्माण होणार. कारण की नगर विकास खातं हे एकनाथ शिंदेंकडे आहे, आणि त्यामध्येच या भागामधील महानगरपालिकेचं महापौर पद आणि स्थायी हे दोन्हीही एकनाथ शिंदेंकडे जर गेलं तर पुढे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक आणि लोकसभेच्या निवडणूक याचं सर्व नियंत्रण एकनाथ शिंदे यांच्याकडे जात आहे. त्यामुळं भाजपला शिंदेंची पुन्हा गरज पडणार. जोपर्यंत शिंदेंचं महत्त्व कमी होत नाही तोपर्यंत भाजप एकटे काहीच करू शकत नाही. तर या महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांना बहुमत मिळालं नाही तरी देखील त्यांच्या चर्चा का होत आहेत? याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंना फडणवीस आणि भाजपपेक्षा एकनाथ शिंदे यांची मोठी अडचण आहे. जोपर्यंत एकनाथ शिंदेंचं महत्त्व कमी होत नाही तोपर्यंत ठाकरे प्लसमध्ये येणार नाहीत. त्यामुळेच तर उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं होतं, एकनाथ शिंदे यांचं महत्त्व कमी करायचं असेल तर ते म्हणाले होते शिंदेऐवजी दुसरा पर्याय आम्ही आहोत. बोलताना उद्धव ठाकरे अचूक निशाणा लावून गेले. ते म्हणाले देवाच्या मनात असेल तर. आणि त्यानंतरच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर होईल अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. एवढंच नाही तर संजय राऊत यांनी देखील विधान केलं होतं, बहुमत हे चंचल असतं, महापौर हा ठाकरेंचाच होणार. काहीही झालं तरी ठाकरेंना शिंदेंचं महत्त्व कमी करायचंय आणि भाजपला शिंदेशिवाय तर दुसरा पर्याय नाही. पण आता काहीही झालं तरी उद्धव ठाकरे हे भाजपबरोबर जाणार नाही आणि ते जाऊ शकत नाही, कारण की ते एकमेकांच्या विरोधामध्ये लढले होते. पण मुंबईमध्ये तर प्रत्येक शिवसैनिकांची इच्छा आहे मुंबईचा महापौर होईल तो शिवसेनेचाच. भाजप दोन्ही बाजूनी गेम करते. एकनाथ शिंदेंचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करते, तर दोन्ही ठाकरे बंधू यांचं देखील महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करते. अशा परिस्थितीमध्ये एकच पर्याय, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही जर एकत्र आले तरच मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर होईल. अन्यथा भाजप काहीही करून एकनाथ शिंदेंचं महत्त्व कमी करतील, ठाकरेंचं महत्त्व कमी करतील आणि महापौरपद त्यांच्याकडेच ठेवतील. त्यासाठी भाजप कोणत्याही प्रकारचं राजकारण करायला तयार असतात आणि त्यांनी ते वेळोवेळी केलेलं देखील आहे.